गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण व्हॉट इज हिस्ट्री हा जो आपला हिस्ट्रीचा टॉपिक सुरू केला आहे त्यामधील आपण लास्ट पार्ट पाहणार आहोत, पास्ट अँड फ्युचर. तर तुम्हाला याच्या नावावरून आणि चित्रावरूनच समजलं असेल की यामध्ये काय आहे. तर तुम्हाला ही फार पूर्वीच्या काळातील चित्र दिसत असतील. तर यामध्ये काय आहे की हत्यारांचा शोध कधी लागला, त्याचप्रमाणे अग्नीचा त्यांनी वापर कसा करायचा ही कला कशी शिकून घेतली. त्यानंतर तुम्हाला या चित्रामध्ये समोर दिसत असेल की त्यांनी चाकाचा शोध कसा लावलेला आहे. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या भूतकाळातून या सगळ्याची सुरुवात झालेली आहे. फार पूर्वीच्या काळापासून काय केलेलं आहे, आपल्या आसपास पडलेल्या परिसरातील उपलब्ध साहित्यातून हत्यारं बनवण्याची कला जी आहे ती आपला जो माणूस आहे त्याने काय केलेली आहे, आत्मसात केलेली आहे. मग त्यामध्ये तुम्हाला हे समोर चित्र दिसत असेल बघा, अग्नीचा वापर कसा करायचा. ठीक आहे, बघा इथं दिसत आहे अग्नीचा वापर कसा करायचा. त्यानंतर परत काय आहे बरं, हे चाकाचा शोध कसा लावला. तर यांसारख्या बऱ्याचशा गोष्टी केलेल्या आहे आदी मानवाने. आणि मग पुढच्या अनेक पिढ्या ज्या आहेत तर याच्यामध्ये आणखीन भर टाकत गेल्या. आणि ज्याप्रमाणे मग मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक गोष्टींचा विकास होत गेला, त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळत गेली. आणि त्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे कशा कशा इनोव्हेटिव्ह होत गेल्या, त्यामध्ये कसे नवनवीन शोध लागत गेले. तर या सगळ्याचा आपण याच्या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत. So the past, present and future are linked by a continuous chain of events. For example, the Indian people fought against the British government to get independence. This is a historical action. As a result, India became an independent nation on 15th August 1947. So we can say the independence was a consequences of an action. For example, the Indian people struggle for independence. In this way, the event of today are linked with the past action. When we understand this, we realize that future depends on past event. This is what we learn from history. So या टॉपिक मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, या टॉपिक मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ ह्या विविध घटनांच्या असंख्य साखळीने ते एकमेकांशी काय आहेत, जोडले गेलेले आहेत किंवा ती एक कंटिन्युअस चेन आहे. म्हणजे भूतकाळ होता, आज वर्तमान आहे आणि उद्या भविष्य असणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या घटना आहेत ना याची अशी अखंड चेन आहे, कंटिन्युअस काय आहे, ही चेन आहे या इव्हेंट्सची, म्हणजे या घटनाक्रमांची. जसं तर आपण एक्झाम्पल पाहायचं म्हटलं तर काय म्हणता येईल की आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण काय केला, भारतीय आणि इंग्रज सरकार विरुद्ध लढा दिला. आणि ही एक ऐतिहासिक काय आहे, कृती आहे, बरोबर की नाही. आणि त्यामुळे ह्या कृतीमुळे काय झालं, आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला काय मिळालं, देशाला इंडिपेंडन्स मिळालं किंवा देश आपला स्वतंत्र झाला असे म्हणता येईल. सर या स्वातंत्र्य प्राप्ती ही घटना जी आहे, बरोबर की नाही, तर याच्यामध्ये स्वातंत्र्य लढा या कृतीचा काय दिसला, आपल्याला परिणाम दिसला, म्हणजे ऍक्शन दिसली की सगळ्यांना ब्रिटिश सरकारच्या ज्या काही त्यांचे आपल्यावर राज्य करण्याची त्यांनी 150 इयर्स आपल्यावर काय केलेलं आहे, राज्य केलेलं आहे, आपण त्यांचं गुलाम म्हणून काम केलेलं आहे. तर या सगळ्याचा त्यांना जो झालेला त्रास आहे किंवा जे सफरिंग आहे त्यामधून त्यांनी त्यांच्या विरुद्ध काय केलेलं आहे, एक लढा दिलेला आहे. आणि या लढ्याचा परिणाम काय झाला, या कृतीचा परिणाम म्हणून आपल्या देशाला इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य मिळालं. सो इन दिस वे द इव्हेंट ऑफ टुडे आर लिंक्ड विथ द पास्ट ऍक्शन. तर असं जर आपण पाहायला गेलो तर अशाच बऱ्याच साऱ्या ज्या घटना असतात की नाही त्या आपल्या काय असतात, आपल्या पास्ट म्हणजे आपल्या भूतकाळाशी काय असतात, जोडल्या गेलेल्या असतात. So when we understand this, we realize that future depends on past events. This is what we learn from history. For example, we learn the man began to make tools from material available in nature.
that he learned how to use of fire and that he invented the wheels. तर मग आपण जर पाहायला गेलो तर आपल्या आसपास घडणाऱ्या ज्या घटना आहेत तर त्याचा पूर्वी केलेल्या बऱ्याचशा कृतींशी आपला कुठे ना कुठेतरी काय असतं, कोरिलेशन असतं, त्याचा संबंध असतो. आणि पूर्वी केलेल्या म्हणजेच भूतकाळातील ज्या कृती आहेत तर त्याच्यावर आपलं काय असतं, भविष्यकाळ डिपेंड असतो. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला कंटिन्युअस सांगितलं जातं की आज जर आपण इंधनांचा व्यवस्थित वापर केला नाही तर आपली पुढची जी जनरेशन आहे तर त्यांना इंधनांचा वापर करता येऊ शकणार नाही. किंवा आज आपण जी वनतोड करत आहोत, जंगलतोड करत आहोत, डिफॉरेस्ट्रेशन आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत आणि याचा परिणाम काय होत आहे, ओझोनचं लेअर आपल्या पृथ्वीवरून कमी होत आहे, पावसाचा इनबॅलन्स होत आहे, त्याच्यामुळं पिकं महाग होत आहे, पिकंचं उत्पादन होत नाही आणि अनफॉर्च्युनेटली या सगळ्यामुळे महागाई वाढत आहे आणि आपल्याला लोकसंख्या खूप वाढल्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी किमतीमध्ये मिळतही नाहीयेत. त्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्य रेषेखालील जीवन यांसारखं लाईफ सर्कल वाढत चाललेलं आहे. तर ह्या अशा पद्धतीने सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एकमेकांशी काय आहे असतात, इंटरलिंक्ड असतात. म्हणजे आपण पास्ट मध्ये काय केलं त्याच्यावर आपलं पास्ट वर आपलं प्रेझेंट आणि प्रेझेंट वर आपला भविष्य हे एकमेकांना काय आहे, जोडले गेलेले आहेत. तर आपण या काय पाहिलेलं आहे, आपण या जो आहे इतिहासाच्या अभ्यासातून आपण काय शिकतो बरं, हिस्ट्रीची आपल्याला काय मदत होते, वी लर्न फ्रॉम हिस्ट्री. आपण काय शिकतो इतिहासातून, तर काय शिकतो, फॉर एक्झाम्पल वी लर्न दॅट मॅन बिगिन टू मेक टूल्स फ्रॉम द मटेरियल अवेलेबल इन नेचर. तर आपल्या परिसरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून हत्यारे कशा प्रकारे निर्माण करायची याची कला सर्वप्रथम आपल्या आदिमानवाने आत्मसात केली, त्याने शोधून काढली. त्याला सुरुवातीच्या काळामध्ये काही माहीत नव्हतं, पण कालांतराने वेळ जाईल त्याप्रमाणे त्यांनी काय केलं, तेव्हा मशिनरीज नव्हत्या, तेव्हा टेक्नॉलॉजी नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी काय केलं, त्यांच्या आजूबाजूला परिसरात असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तूंच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याचशा गोष्टींचं इन्व्हेन्शन केलं. तर त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो की फायर कशा पद्धतीने प्रोड्यूस करायचं किंवा अग्नीचा वापर कसा करायचा, अग्नीचा शोध, ही एक गोष्ट आदिमानवाने शोधून काढली. आणि त्यानंतर पुन्हा हा जो चाकांचा शोध आहे, या दोन्ही इमेजेस मी तुम्हाला समोर ठेवलेले आहेत की अग्नीचा लावलेला शोध आणि चाकांचा लावलेला शोध. तर असे हे शोध जे आहेत तर ते खूप प्राचीन काळापासून आदिमानवाने काय केलेले आहेत याची सुरुवात केलेली आहे. आणि मग त्याच गोष्टी आपण काय केलेल्या आहेत त्यामध्ये आपण चेंजेस केलेला आहे. फर्दर हँड इन हँड विथ द फिजिकल अँड इंटेलेक्चुअल डेव्हलपमेंट ऑफ मॅन, दिस प्रोसेस इज गोइंग ऑन कंटिन्युअस इव्हन टुडे. इन्व्हेन्शन ऑफ टुडे आर only possible on the foundation of the discoveries and invention of the past. The next generation added to these development technology developed. तर मग यामध्ये काय केलेलं आहे, त्यांनी ह्याचा शोध लावला म्हणून आपण ह्या पुढच्या ज्या पिढ्या आहेत तर प्रत्येक पुढच्या पिढीने त्याच्यामध्ये काय केलेली आहे, भर घातलेली आहे आपल्या मेंटल आणि फिजिकल. ठीक आहे, म्हणजे इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट आणि फिजिकल म्हणजे शारीरिक दृष्ट्या आणि बौद्धिक दृष्ट्या त्यांनी काय केलेलं आहे त्याच्यामध्ये आणखीन बुद्धीच्या जोरावर त्यांनी काय केलेले आहेत, नवनवीन तंत्रज्ञान जे आहेत, ज्या विकासाच्या जोडीने वेगवेगळ्या तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेले आहेत. आणि ही जी प्रक्रिया आहे ती आजही चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे. पण याचा खराच अर्थाने जो बेस आहे तो आपल्याला कुठे मिळतो, तर भूतकाळात मिळतो. म्हणजे भूतकाळातील शोधांच्या आधारेच आपण काय केलेलं आहे, पुढचं पाऊल टाकलेलं आहे, पुढचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. आणि मग त्यामध्ये आपल्या बुद्धीच्या अनुसार आपण काय केलेलं आहे, न्यू डेव्हलपमेंट त्यामध्ये केलेली आहे. आणि त्या न्यू डेव्हलपमेंट मध्ये ही एक कंटिन्युअस चेन आहे आणि ही नेक्स्ट जनरेशन मध्ये पण ही चालूच राहणार आहे. कारण ज्याप्रमाणे टेक्नॉलॉजी डेव्हलप होत आहे त्याप्रमाणे काय होत आहे, त्याच्यामध्ये आणखीन बदल होत आहे. जसं आपण पाहिलं तर आपले मोबाईलच म्हणा किंवा लॅपटॉप म्हणा
तर या मध्ये खूप सारे आपले वेगवेगळे कंटिन्युअस वर्जन येत असतात. ते तुम्हाला माहित असेल की आपल्या प्रत्येक गोष्ट कुठलीही असू देत, म्हणजे फक्त आपला कृत्रिमरित्या पाऊस पडणं असते आहेत किंवा बऱ्याच साऱ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या आपण कशाच्या आधारावर करत आहोत, तर ह्या सगळ्या आपण टेक्नॉलॉजीच्या आधारावर करत आहोत. आणि इथून पुढेही ही टेक्नॉलॉजीच्या आधारावर काय होत राहणार आहे, नेक्स्ट जनरेशन मध्ये अशीच डेव्हलपमेंट होत राहणार आहे. तर हे सगळं आपण काय केलेलं आहे, आतापर्यंत पाहत आलेलो आहोत की आदिमानवाने भूतकाळामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा शोध लावला आणि त्या आधारित आपण पुढे पाऊल टाकलं आणि आपल्यानंतर पुढचेही अनेक त्यामध्ये काय करत राहणार आहेत, नवनवीन शोध लावत राहणार आहे. तर ही अशी काय आहे, ही अखंडपणे चालू राहणारी ही एक टेक्नॉलॉजीची प्रोसेस आहे. तर या सगळ्याच आपण काय केलेलं आहे, या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये हिस्ट्री, इतिहास हा कसा मदत करतो, कशा पद्धतीने मदतीला येतो आणि त्याचा आधार घेऊनच आपण आपलं पुढचं इन्व्हेन्शन हे करत असतो. त्यामुळे आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला इतिहास माहीत असणं किंवा त्याचं बॅकग्राऊंड माहीत असणं हे तितकंच गरजेचं असतं. तर याप्रमाणे हा जो आपला हिस्ट्रीचा फर्स्ट टॉपिक आहे, इतिहास म्हणजे काय, हा पूर्णतः शिकून झालेला आहे. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सारख्याच आणखीन विद्यार्थी मित्रांना अशाच पद्धतीचे एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.